वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक कार्यकर्त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते, इथं केले होते, मुंबईमध्ये केलेले होते. त्या सर्वांचा मी ऋणी आहे की शेवटी ज्याला आपण सर्वसामान्य लोकांसाठी काही कार्यक्रम आयोजित करतो त्याला त्यांचे आशीर्वाद नेहमी आपल्याला मिळत असतात. मी माझा वाढदिवस कधीही इथं राहून साजरा करत नाही, कारण वाढदिवस हे मोठ्या लोकांचे साजरे करायचे असतात. आपण शुभेच्छा असतात आणि ते प्रेम मला नेहमी माझ्या मतदारसंघातून लाभलेलं आहे. एखादा अपमानात्मक प्रसंग सोडला तसं मी 50वा वाढदिवस इथं कार्यकर्त्यांच्याबरोबर साजरा केलेला होता. पण आमचे सगळेच पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत वेगवेगळे कार्यक्रम घेतात. मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सर्व रुग्णालयांमध्ये फळवाटपाचा कार्यक्रम झाला, विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे कार्यक्रम झाले. ते स्वतःहून त्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेले होते आणि तसेच अनेक कार्यक्रम हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा 3-4 दिवस गेले चालू आहेत. त्या सगळ्यांचा मी ऋणी आहे. ज्यांनी मला वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचा मी ऋणी आहे. आदरणीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळामधले माझे सर्व सहकारी, जिल्ह्यामधले आमचे शिवसेनेचे पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी, मनसेचे पदाधिकारी सर्वांनीच शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादीच्या सुद्धा काही पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या पवारसाहेबांच्या गटाच्या. आणि राष्ट्रवादी आपले जे आहे आदरणीय अजित पवारसाहेबांची त्यांच्यासह सर्व अध्यक्ष आणि सर्वांनी शुभेच्छा दिल्या. विशेषतः मला असं वाटतं की मी सर्वांनाच सांगितलेलं होतं की गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी इथे येणार आहे आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी दरवर्षी इथे येतो. आदल्या दिवशी साईबाबांची पूजा होते आणि दुसऱ्या दिवशी आम्ही साईबाबांची पालखी घेऊन मालपूरला जातो. आणि मालपूरला गेल्यानंतर मग मी तिथून शिर्डीला जातो आणि शिर्डीहून मुंबईला जातो. तिथं बाळासाहेबांच्या समाधीचं सुद्धा दर्शन घेतो. आमच्या समाजाचे स्वामी ते सुद्धा योगायोगाने आज मुंबईमध्ये आलेले आहेत आणि त्याच्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांचेच आशीर्वाद मिळतील. आणि योगायोगाची गोष्ट अशी आहे की 18ला माझा वाढदिवस होता आणि महाजन साहेबांची माझे अतिशय जवळचे संबंध आहेत. त्यांनी 19ला GR काढून एकंदर 66 कोटी रुपयाची कामं ही माझ्या मतदारसंघासाठी दिलेली आहेत. त्याच्यापूर्वीची जवळजवळ 100 कोटीच्या आसपासची कामं ही वेगवेगळ्या स्तरावर निविदा भरणारे कंत्राटदार नव्हते म्हणून राहिलेली होती. मला एकच सांगायचं आहे की स्थानिक निविदादारांना की तुम्हीसुद्धा या जिल्ह्याचे नागरिक आहात. ज्या पद्धतीने जवळजवळ 1-2 वर्ष कामं रेंगाळली हे फारसं शोभादायक नाही. आता तरी यांच्या टेंडर्स ज्यावेळेला येतील त्यावेळेला त्यांनी ती भरली पाहिजे. नाही भरली तर पर जिल्ह्यातल्या लोकांना बोलवायला लागेल आणि कामं करायला लागतील. कारण लोक गृहीत धरतात की आमच्यामुळे काही झालं तरी चालेल, आम्ही 100 कामं धरणार. तशी शाळांची कामं धरून ठेवली आहेत जागोजागी. शाळांची सगळी छपरं दुरुस्तीची कॉन्ट्रॅक्ट दिलेली आहेत, परंतु तुमची मुलंसुद्धा उद्या त्याच्याखाली बसू शकतात, हे विसरू नका. मला माझ्यावर सुद्धा प्रेम करणारे अनेक कंत्राटदार आहेत, पण माझे त्यांच्याशी कधी असे व्यावसायिक संबंध राहिलेले नाही. मी नेहमीच सांगतो कोणी कधी अडचणीत आला तर मी मदत करतो, पण या प्रसंगामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये माफी केली जाणार नाही. कारण हा जनतेचा प्रश्न आहे. जनतेसाठी मंजूर केलेली कोट्यावधी रुपयाची कामं तुम्ही ज्यावेळेला स्वतःच्या स्वार्थासाठी अडवून ठेवता त्यावेळेला तुम्हीसुद्धा या जिल्ह्याचे नागरिक आहात हे विसरून चालणार नाही. आणि माझ्या मतदारसंघातील अनेक भाग हा डोंगराळ भाग आहे. जसं या ठिकाणी असण्याच्या पुढे जाणारा रस्ता आहे घारतीला, त्या रस्त्याचं काम म्हणजे लोकांना तो एवढा डोंगराळ भाग आहे की लोकांना त्याच्यापासून किती दुःख होतं हे सांगता येणार नाही. आतासुद्धा जेवढे कामं शिल्लक होती ती सगळी कामं ह्याच्यामध्ये मंजूर झाली. त्याच्यामुळे माझ्या मतदारसंघामध्ये एकही रस्ता असा शिल्लक राहणार नाही की जो रस्ता खराब आहे. ही कामं चतुर्थीनंतर लगेच सुरू होतील. याच्यामध्ये बांदा वाफुले आहे, उळे कलमिस्ताय असणे, घाटी आहे, पडवे मालगाव ते कुंभरल रस्ता आहे, उपरत ते नाईकवाडी आहे, निगुडत ते पाटीलवाडी आहे, निरवडे ते कोनापाल आहे, आंबोली हिरण्यकेशीचा जो उरलेला भाग आहे हा या टप्प्यामध्ये होतो आहे. आणि त्याच्यामुळे हिरण्यकेशी जे पवित्र तीर्थक्षेत्र आहे परंतु एक पर्यटन स्थळसुद्धा आहे. त्याचा रस्ता हा मोठा आणि हे सगळे ज्याला व्हाईट टॉपिंग असतात तसं आहे. विशेषतः मांगेली हे माझ्या मतदारसंघातलं शेवटचं गाव आहे दोडामार्ग तालुक्यातलं. तिथे 2 भाग झालेले आहेत गावाचे आणि त्याचे मांगेली ते फणसवाडीचा आपल्याला प्रख्यात धबधबा माहिती आहे आणि तिथून देऊळवाडी असा जोडणारा रस्ता झाल्यानंतर मांगेलीहून बेळगावला जाणारा रस्तासुद्धा आम्ही केलेला आहे. त्याच्यामुळे तिथून पुढचा काही पोर्शन हा
जंगलातून जातो तेवढा जर रफ रोड सोडला तर मांगेलीहून तुम्ही 1-1.5 तासामध्ये बेळगावला पोहोचू शकता. एवढा तो जवळचा रस्ता आहे. वेतोरे ते नमसवाडी आहे, परोळे ते कर्ली रस्ता आहे. परोळे ते कर्ली हा सुद्धा एक महत्त्वाचा. ह्या भागामध्ये आपण पर्यटन मोठ्या प्रमाणात सुरू करतो आणि आपण ज्या 2 हाऊसबोट 2 खाड्यांची निवड केलेली आहे त्याच्यामध्ये एक तेरेखोल आणि दुसरं तारकर्ली आहे. त्यानंतर वेतोरे ते झाराप रस्ता आहे, त्यानंतर मालपे रस्ता आहे, महाळुंगे बांदेवाडी आहे, देऊळवाडी आहे. हे सगळे बाकीचे इतर मतदारसंघामधले रस्ते आहेत. तर माझ्या मतदारसंघातले जे रस्ते आहेत ते साधारण 66 कोटी रुपयाचे आहेत आणि सर्वाधिक आहेत. शेवटी सगळ्या जनतेच्या आशीर्वादाने मी मंत्री झालो त्याच्यामुळे नेहमीच उत्तम माप मिळत राहिलं. 15 कोटीचे रस्ते बजेटमधून सुद्धा दिलेले आहेत. त्याच्यामुळे एकंदरीतच चांगलं असं. त्याच्यानंतर पालकमंत्र्यांच्या सहकार्याने त्यांनी पणसवडे रस्तासुद्धा मंजूर केला. अर्थात हा रस्ता इको सेन्सिटिव्ह झोनमधून जाणार आहे त्याच्यामुळे त्या सगळ्या क्लिअरन्सेस मिळाल्यानंतर त्या रस्त्याचं काम सुरू होईल. परंतु शिरशिंगे जो रस्ता आहे त्याला मी कोल्हापूरचा पालकमंत्री होतो आणि त्याच्यामुळे शिरशिंगे रस्त्याला मी जागा उपलब्ध करून दिलेली होती कोल्हापूर जिल्ह्यातून. त्याच्यामुळे त्याचंसुद्धा स्टेज 1चं क्लिअरन्स आलं आहे. स्टेज 2चं लगेच होतं पण स्टेज 1चं क्लिअरन्स आल्यानंतर काम सुरू करता येईल आणि त्याच्यामध्ये तो थेट 2 तालुक्यांना जोडणारा कुडाळपासून तो थेट सावंतवाडी तालुक्याला जोडणारा मोठा रस्ता हा त्या ठिकाणी होईल. आणि एकंदरीतच मतदारसंघामधले रस्ते होत असताना एक मोठं असं काम हे माझं एक स्वप्न होतं की नवीन मोपा विमानतळ झाल्यानंतर ज्याप्रमाणे केरळला बॅकवॉटर टुरिझम आहे तसं टुरिझम हे तेरेखोलच्या खाडीमध्ये व्हावं आणि तसंच ते तारकर्लीच्या खाडीमध्ये सुद्धा व्हावं. कारण तारकर्ली हे मोठं पर्यटन क्षेत्र आहे सिंधुदुर्गमध्ये आणि तारकर्लीपासून थेट वालावलपर्यंत आणि आपल्याला नेरूरपर्यंत हे बॅकवॉटर टुरिझम झालं तर खाडीवरची जी सगळी गावं आहेत ह्या खाडीवरच्या गावांना मोठ्या प्रमाणात पर्यटन हे उपलब्ध होऊ शकेल आणि लहान लहान जे शेतकरी आहेत त्यांच्या खाडीला टेकून म्हणजे नदीला टेकून असलेल्या जागांमध्ये छोटे छोटे प्रकल्प उभे राहू शकतील. सिंधुरत्नामधून असे 150 प्रकल्प मी मंजूर केलेले आहेत आणि ही 150 कुटुंब पुढच्या काळामध्ये पर्यटनामधले आपले दूत म्हणून काम करतील. कारण अशा तऱ्हेने ज्याला 150 ठिकाणी चांगल्या दर्जाच्या खोल्या होतील त्याला 650 रूम्स म्हणजे सर्वसाधारण एक 5 स्टार हॉटेलमध्ये 100 रूम्स असतात. 650 रूम्स तयार झाल्या म्हणजे 6 5 स्टार हॉटेल उभं राहिल्यासारखं होईल. आणि म्हणून हे जे छोटे प्रकल्प आहेत त्यांना मोठ्या ग्रुपने जे एक विशिष्ट दर्जाचं पर्यटन उभं करायला लागतं ती मदत द्यावी अशी मी रिक्वेस्ट केलेली आहे आणि ती जर मान्य झाली तर हे छोटे छोटे प्रकल्प याच्यामध्ये 5 खोल्या असतील परंतु जेवण मात्र घराचा जो मालक असेल त्याच्या घरून येईल. त्याच्यामुळे घरगुती जेवणाचा आस्वाद घेता येईल परंतु इथल्या असलेल्या सुविधा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असणार आहेत. मग त्याच्यामध्ये हिल स्टेशन्स आहेत, त्याच्यामध्ये समुद्रकिनारे आहेत, त्याच्यामध्ये बॅकवॉटर्स आहेत आणि हे सगळं आपण बोलतो आणि नंतर हे करायला फार वेळ जातो. त्याच्यामुळे जर्मनीला ज्यावेळेला मी इथल्या मुलांना रोजगार मिळावा म्हणून ज्यावेळेला गेलेलो होतो त्यावेळेला तिथली टेक्नॉलॉजी ज्यावेळेला मी बघितली तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण 1-2 महिन्यामध्ये हे सगळं उभारू शकतो. तर त्याची 2 मॉडेल्स ही उद्या म्हणजे येत्या आठवड्यामध्ये सिंधुदुर्गमध्ये उभी केली जाणार आहे आणि हे सगळे प्रकल्प हे साधारण 2-3 महिन्यामध्ये आपण पूर्ण करू शकतो. परंतु त्याच्याचबरोबर खाडीच्या किनाऱ्यावर पंचतारांकित दर्जाच्या सुविधा या उभारल्या जाणार आहेत. त्याच्यासाठी आपण सिंधुरत्नामधून हाऊसबोट मंजूर केलेले आहेत आणि ह्या हाऊसबोटला आम्ही सबसिडी देत असतानाच मला विशेषतः महाजन साहेबांचं अभिनंदन करायचं आहे की हाऊसबोट असतील, आपल्याकडचे पर्यटन प्रकल्प असतील त्यांना त्यांनी सबसिडी जाहीर केलेली आहे. ही कॅपिटल सबसिडी पहिल्यांदाच अनेक वर्षानंतर महाराष्ट्रातल्या पर्यटन उद्योगाला लाभतं. त्यानंतर केंद्र शासनाचे 100 कोटी रुपये हे केवळ सिंधुदुर्गसाठी म्हणून आलेले आहे. त्याच्यामुळे येता काळ हा सिंधुदुर्गसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. परंतु हे सगळं करत असताना आपण एक गोष्ट बघितली पाहिजे की आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन
हे सिंधुदुर्गमध्ये आणलं पाहिजे आणि त्याच्यासाठी चांगलं असं मार्गदर्शन हे हॉटेल व्यावसायिकांनी घेतलं पाहिजे. ते मार्गदर्शन द्यायलासुद्धा सुरुवात होईल. परंतु मला आपल्याला सांगायला आनंद होतो की ताजचं डिझाईन हे तयार झालेलं आहे. एकदा पर्यटन मंत्र्यांनी त्याला अप्रुव्हल दिल्यानंतर खरं तर ताजनेच त्याला अप्रुव्हल द्यायचं आहे, कारण ताजचा स्वतःचा तो प्रकल्प आहे. ह्याचं भूमिपूजन करण्यासाठी महाजन साहेब येणार आहेत, मुख्यमंत्री येतील, उपमुख्यमंत्री येतील आणि ज्या दिवशी याचं भूमिपूजन होईल ताजचं त्याच दिवशी 2 5 स्टार हॉटेलची उद्घाटन ही सिंधुदुर्गमध्ये आणि विशेषतः माझ्या मतदारसंघामध्ये होती. आणि एकदा 5 स्टार हॉटेलचं उद्घाटन झालं की हे डेस्टिनेशन हे आंतरराष्ट्रीय नकाशावर येईल. त्याच्यामुळे हाऊसबोट होतील. दुसरी गोष्ट असं आहे की आरुंद्याला एक मोठा प्रकल्प हा मंजूर केलेला आहे आणि हा प्रकल्प मंजूर करण्यामध्ये सुधीर मुनगंटीवार साहेबांचं खूप मोठं सहकार्य लाभलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं सगळ्यात जास्त चांगलं मॅनग्रोव्ह हे आरुंद्यामध्ये आहे. आरुंद्यामध्ये आहे तसं देवगड तालुक्यात सुद्धा एक आहे. परंतु आरुंद्यामध्ये पहिल्यांदा आम्ही बोर्डवॉक तयार करतो आहे, तिथं रेस्टॉरंट्स तयार करतो आहे, तिथे नेचर इंटरप्रिटेशन सेंटर तयार करतो आहे आणि त्याच्यामुळे इको टुरिझममधला हा एक लँडमार्क प्रोजेक्ट होईल. अशा तऱ्हेचा प्रोजेक्ट फक्त नवी मुंबईमध्ये आहे, ठाण्यामध्ये आता एक तयार होतो आहे आणि अशा तऱ्हेने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि गोव्याच्या जवळ असा कुठलाही दुसरा प्रकल्प नाही. त्याच्यामुळे एकीकडे मॅनग्रोव्ह टुरिझम, दुसरीकडे स्कुबा डायव्हिंग आणि पाणबुडी असं एक चांगलं चित्र हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पुढच्या काळामध्ये उभं राहील आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मुलांना मिळेल. परंतु आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मुलांना मोठ्या प्रमाणामध्ये ही मुलं इथल्या जवळच्याच मोपा एअरपोर्टवर काम करतात. काल मी एका हॉटेलमध्ये गेलेलो होतो मोपा एअरपोर्टच्या छोट्या रेस्टॉरंटमध्ये. तिथं जो कॅशियर मुलगा होता तो ITI झालेला मुलगा होता. तर त्याला जर मी जर्मन भाषा शिकवली आणि त्याला जर जर्मनीला पाठवलं तर त्याला आता जो पगार मिळतो 15 किंवा 20,000 रुपये त्याला 2.5 लाख रुपये महिन्याचा पगार मिळू शकतो. तर हे जे पोटेन्शियल आहे, एकेकाळी मनी ऑर्डर इकॉनॉमी म्हणून सिंधुदुर्ग ओळखला जात होता. परंतु ही मनी ऑर्डर इकॉनॉमी ही स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या पैशावर आधारित. परंतु केरळची जशी इकॉनॉमी डेव्हलप झाली त्याला फॉरेन रेमिटन्स इकॉनॉमी म्हणतात. अशी फॉरेन रेमिटन्स इकॉनॉमी ज्या वेळेला तयार होईल त्याला इथले जे पालक असतील ज्यांनी आपल्या मुलाला ITI शिकवलं, वायरमन बनवलं, फिटर बनवलं, लेजवर काम करायला शिकवलं, कोणी आपल्याला नर्सिंग असिस्टंट बनवलं, कोणी आपल्या मुलींना नर्सेस बनवलं, कोणी आपल्या मुलाला पॅथॉलॉजिस्ट बनवलं, यांना एक नवीन द्वारं ही खुली होती. आणि म्हणून 31 जुलैला महाराष्ट्राच्या जर्मनीमधल्या ऑफिसचं उद्घाटन हे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली आहे. इथले मुख्यमंत्री आणि आमचे मुख्यमंत्री दोघे मिळून ज्यावेळेला हे ओपनिंग करतील त्याला पहिल्या टप्प्यातल्या 10,000चा जो पहिला टप्पा आहे हा टप्पा लोकांना खुला होईल आणि त्या दिवशी एक मोठा कार्यक्रम जर्मनीमध्ये तिथल्या गव्हर्नमेंटने ठेवलेला आहे. जगामधलं असं पहिलं स्टेट टू स्टेट पार्टनरशिपचं उदाहरण आहे की ज्याच्यामध्ये त्यांच्याकडे स्किल गॅप ही लाखोच्या संख्येने आहे. ही स्किल गॅप आपल्याला महाराष्ट्रामध्ये भरून काढायची आहे. त्याच्यामुळे हा कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरता मर्यादित नाही, हा महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. पूर्वी आमची 6 मंत्र्यांची कमिटी होती, आता 8 मंत्र्यांची कमिटी झालेली आहे. याचं कारण असं आहे की जर्मनीमध्ये इंडस्ट्री आणि टुरिझम, स्टार्टअप, एज्युकेशन या 4 विषयासाठी त्यांनी आपल्या ऑफिसमध्ये विनामूल्य सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जर बेडन-व्युर्टनबर्ग बघितलं तिथं मर्सिडीजचं हे तर आहेच म्युझियम, परंतु मर्सिडीज असेल, व्होक्सवॅगन असेल, परंतु इंडस्ट्रीच्या पलीकडे जाऊन ब्लॅक फॉरेस्ट हे जे जगभरातलं अट्रॅक्शन आहे हे ब्लॅक फॉरेस्ट बेडन-व्युर्टनबर्गमध्ये आहे. आणि ज्याप्रमाणे स्वित्झर्लंडमध्ये आल्प्स पर्वत आहे तसंच तो जर्मनीमध्ये सुद्धा आहे. त्याच्यामुळे तिथली लोक इथं येऊ शकतील, सिंधुदुर्गमध्ये येऊ शकतील. गोव्याचं टुरिझम हे जर्मन आणि ब्रिटिश लोकांनी चालू केलेलं होतं. तसंच जर सिंधुदुर्गमध्ये घडू शकलं तर ते एक आगळं वेगळं उदाहरण होऊ शकेल. सिंधुदुर्ग जसं आहे तसं छत्रपती संभाजी महाराज नगर आहे, त्याच्यानंतर नागपूर आहे, मुंबई आहे, अनेक ठिकाणी हे आपल्याला एक्सचेंजेस करता येतील. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुंबईचा पालकमंत्री असल्यामुळे मी हे सगळं करू शकलो, कारण मुंबई आणि स्टुटगार्ट या सिस्टर सिटी आहेत. तसंच पुणे आणि कार्लसरूहे ही शहरं हे एकमेकाच्या सिस्टर सिटी आहेत. आणि आपण जो इनिशिएटिव्ह घेतला हा जर्मन लोकांना एवढा आवडलेला आहे
की कालश्रूमध्ये जे त्यांचं गोल्डन बुक असतं की ज्याच्यामध्ये ठराविक लोकांच्या सह्या घेतल्या जातात, त्याच्यामध्ये सुद्धा त्या राज्याचा एक मित्र म्हणून माझी सही त्यांनी गेल्या वेळेला ज्यावेळेला मी गेलो त्यावेळेला घेतली आणि त्याचा त्यांनी कार्यक्रमसुद्धा जर्मनीमध्ये केलेला होता. शेवटी त्यांच्या दृष्टीने मॅनपॉवर महत्त्वाची आहे, आमच्या दृष्टीने आमच्या मुलांना नोकऱ्या मिळणं महत्त्वाचं आहे आणि हे मी सगळ्यात चांगलं काम आयुष्यामध्ये करू शकलो हे मुलांना नोकऱ्या मिळवून देण्याचं काम आहे असं मी स्वतः समजतो. पर्यटनाचा विकास तर मी करतच राहील. शेतीचा विकास आहे. दोडामार्ग तालुक्यामध्ये आपण सिल्कची शेती सुरू केलेली आहे. ती सिल्कची शेती ही आपल्याकडे असलेल्या वनाची जी झाडं आहेत ऐन आणि किनर याच्या झाडांवरही शेती होते आणि त्याच्यामुळे लाखो रुपये हे स्थानिक महिलांना मिळायला सुरुवात होईल. आता जवळजवळ 2,500 महिलांनी कोंबड्यांच्या पालनाला सुरुवात केलेली आहे. एकंदर 4,500चं टार्गेट त्याच्यामध्ये आहे. जवळजवळ 100 महिलांना त्यांच्या स्वतःच्या मालकीचे उद्योग हे काढून दिलेले आहेत. त्यांना त्यांची सबसिडी जमा केलेली आहे, त्यांची मशिनरी येईल आणि त्यांचंसुद्धा काम सुरू असताना जसं फेडरेशन असतं त्या बेसिसवर त्यांचं तयार केलेला माल हा विकला जाईल आणि चांगलं असं की त्याला एक आदर्श क्लस्टर म्हणूनसुद्धा केंद्र शासनाने त्याला एक मान्यता केंद्र शासन देत आहे. म्हणजे असंही पहिल्यांदाच घडतं आहे की सिंधुदुर्ग जिल्हा एवढ्या वेगाने प्रगती करतो आहे आणि म्हणून पुढचा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे जी निसर्ग संपत्ती आहे, जसं मी सांगितलं की चांगली अशी मॅनग्रोव्ह जशी आरुंद्याला आहे, तशी रेडीला आहे, तशी मालवणमध्ये आहे, तशीच इतर ठिकाणी आहे. या ठिकाणी आपण क्रॅप फार्मिंग करू शकतो. काही वर्षापूर्वी चांदा ते बांधामधून मी जे पिंजरे दिलेले होते अजूनसुद्धा ते तसेच पडून आहे. त्याच्यामध्ये मत्स्य संवर्धन होऊ शकतं. एकंदरीतच आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की एका विशिष्ट गतीने आपल्याला पर्यटनाचा विकास करायला लागेल. जसं आपण बॅकवॉटरचा विकास करतो आहे तसं तिलारीला जे पशु आपले वेगवेगळ्या तऱ्हेचे विविधता आहे पशूंमध्ये, म्हणजे तिथं वाघ आहे, तिथं हत्ती आहे, वेगवेगळ्या तऱ्हेची जनावरं आहेत. तर हे सुद्धा जगाच्या समोर यावं म्हणून पेरियार लेकच्या धर्तीवर आपण त्या ठिकाणी डबल डेकर बोट देतो आहे. तिलारीचा जो अर्धवट राहिलेला प्रकल्प आहे त्याच्या उर्वरित टप्प्याला आता आपण मंजुरी दिलेली आहे. एकंदरीत आपण ज्यावेळेला म्हणतो की परुळेवरून आपण ज्यावेळेला तिथं जो किल्ला आहे निमतीचा, त्या निमती किल्ल्यावर जाणारा रस्तासुद्धा मी ह्याच्यामधून दिलेला आहे. तर हा किल्ला झाल्यानंतरसुद्धा या किल्ल्यावरसुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यटन हे पुढच्या काळामध्ये होणार आहे. आणि जसं निमतीला पैसे दिले तसंच मालवणला जो आपला किल्ला आहे भगवंतगड, या भगवंतगडालासुद्धा त्या ठिकाणी पैसे दिलेले आहेत आणि एकंदर संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा निधी दिलेला आहे. कणकवली तालुक्यामध्ये नापणे आणि सावडाव दोन्ही धबधब्यांच्या विकासासाठी निधी दिलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी ही कामं आता सुरू होणार आहेत. जसं मी सांगितलं की मालवणपासून सुरू होणारी जी खाडी आहे ती जशी विकसित होते तशा पुढच्या टप्प्यामध्ये विजयदुर्गची खाडी ही खाडी घेण्यात येईल आणि म्हणून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं काम थोडंसं रेंगाळलेलं होतं. त्याच्या आता सह्या या आठवड्यामध्ये होती आणि त्याच्यामुळे थोडासा पाऊस कमी झाला की त्याचंसुद्धा काम सुरू होईल. मल्टीस्पेशीस हॅचरी ही जी सागर तीर्थाला वेंगुर्ल्याला होणार आहे ती झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात ॲक्वाकल्चर हे जिल्ह्यामध्ये सुरू होणार आहे आणि ते कामसुद्धा आपण मॅनग्रोव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून घेतलं. काही त्याला निधी हा चांदा ते बांधामधून दिलेला आहे आणि उर्वरित निधी हा मी सिंधुरत्नमधून देतो. अनेक दिवसाची मागणी ही सावंतवाडी टर्मिनसची जी बिल्डिंग अर्धवट राहिली होती आणि मध्यंतरी करोनाच्या काळामध्ये कोकण रेल्वेची स्थिती खालावलेली होती आणि त्याच्यामुळे हे काम पूर्ण होऊ शकलेलं नाही. तर याला 28 कोटी रुपयाचा एस्टिमेट तयार झालेला आहे. सुरुवातीला जो निधी लागतो टेंडर काढण्यासाठी 3 कोटी रुपयाचा निधी लागतो हा उपलब्ध करून दिलेला आहे आणि प्रादेशिक पर्यटनमधून उरलेला, कारण प्रादेशिक पर्यटनमधून आता मोठे मोठे प्रकल्प घेतले जाणार आहेत, उर्वरित निधी दिला जाईल. त्या ठिकाणी जो रस्ता आहे त्याला 3.5 कोटी रुपये हे जिल्हा नियोजन मंडळामधून पालकमंत्री महोदयांनी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे जी पेंडिंग कामं होती ही सगळी कामं आम्ही चालू करू शकलो त्याचा मला अभिमान आहे. शेवटी आपले वाढदिवस साजरे करणं हे स्वतःपुरतं मर्यादित असतं, परंतु त्या निमित्ताने तुम्ही जनतेसाठी काहीतरी करणं हे फार महत्त्वाचं असतं आणि म्हणून जे काही सहकार्य मला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री सर्वांकडून मिळतं त्याच्यामुळे वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवू शकलो.
अनेक वेळेला अशी टीका होते की शाळांच्या इमारती दुरुस्त होत नाही. शाळांच्या इमारतीची दुरुस्ती ही विशेषतः जिल्हा परिषदांकडे असते. गेल्या वर्षी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे पैसे उपलब्ध करून दिल्यावर सुद्धा कॉन्ट्रॅक्टरने कामं केलेली नव्हती. परंतु यावर्षी आम्ही एक अभिनव उपक्रम हा RDD आणि आमचं शिक्षण खातं मिळून राबवतो. त्याच्यामध्ये 25-15चे जे पैसे आहेत याच्यामधून शाळांच्या दुरुस्तीसाठी पैसे देण्यात येतील आणि त्याच्यामुळे शाळेच्या कुठल्याही इमारती ही दुरुस्ती केल्याशिवाय राहणार नाही. परंतु कोकणामध्ये परिस्थिती अशी आहे की एका शाळेमध्ये मुलं 8 आणि खोल्या 6 ही परिस्थितीसुद्धा स्थानिकांनी समजून घेतली पाहिजे. ज्या अनावश्यक खोल्या आहेत त्याच्यावर खर्च करत राहण्यापेक्षा ज्या खोल्यांमध्ये मुलं बसतात त्या खोल्यांची चांगली डागडुजी स्थानिक पातळीवर करून घेतली पाहिजे. माझ्याकडून व्यक्तिगतरित्या ज्या ज्या शाळांमध्ये कुठे छप्पर गळती वगैरे होते मी व्यक्तिगतशः त्यांना पैसे पाठवलेत आणि ते दुरुस्त करून घेतलेले आहेत. तरी पण पाऊस एवढा मोठा असतो की त्याच्यामध्ये सुद्धा काही शाळा ह्या दुरुस्तीखाली नसतात, परंतु कुठे कौलं उडून जातात, पाण्याने तिथली मातीच्या भिंती कोसळतात. तर ही परिस्थिती येऊ नये म्हणून किती शाळांची नेमकी आवश्यकता आहे तेवढ्या व्यवस्थित दुरुस्त करून घेतल्या पाहिजेत. त्यांना लोखंडी छप्पर, खाली पत्रे आणि वर कौलं असं जर केलं तर ते गरमसुद्धा होणार नाही आणि मुलंसुद्धा व्यवस्थित बसू शकतील. आणि हे केवळ महाराष्ट्रामध्ये ह्याच्यामध्ये घडतं असं नाही. सिंधुदुर्गमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही ॲडॅप्टर स्कूल ही स्कीम राबवतो. कुठलीही स्कीम इंट्रोड्यूस केली की त्याच्याबद्दल खूप आरडाओरडा केला जातो आणि हा आरडाओरडा करण्यामध्ये संबंधित काही व्यक्ती इन्व्हॉल्ड असतात. तर त्यांना वाटतं की खाजगीकरण होणार, तर खाजगीकरण बिलकुल होणार नाही. परंतु कुठल्या परिस्थितीमध्ये ही मुलं बसतात याचा विचार केलाच पाहिजे. आणि त्याच्यामुळे मी सर्व संघटनांना सुद्धा सांगितलेलं होतं की सगळ्यांचं सहकार्य लाभलं पाहिजे. आणि तुम्ही जर मुलांच्या हिताच्या आड येत असाल तर मी जेवढं सहकार्य केलं 2 वर्षामध्ये कोणी कुठल्याही शिक्षण मंत्र्यांनी एवढं सहकार्य केलेलं नाही आहे. आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये ही स्कीम राबवली गेली पाहिजे. एका मोठ्या उद्योग समूहाने 4800 जवळजवळ 5000 शाळा हे ॲडॉप्ट करायच्या तयारी दाखवलेली आहे. 5000 आमच्या ज्या केंद्र शाळा आहेत त्या अत्यंत सुसज्ज केल्या जातील आणि प्रत्येक केंद्र शासनाला केंद्रीय शाळेला 10-10 शेजारच्या शाळा जोडल्या जातील, जेणेकरून उत्कृष्ट सुविधा या त्या सर्वच मुलांना मिळू शकतील. ज्या ठिकाणी अगदीच अडचण असेल त्या ठिकाणी आम्ही प्रसंगी रिक्षाद्वारे किंवा बसद्वारे मुलांनासुद्धा त्याचे पैसेसुद्धा आम्ही देतो. त्याच्यामुळे कुठलाही मुलगा शिक्षणापासून वंचित राहणार नाही. काही वेळेला ज्यांना अजिबात काय कळत नाही अशी लोकंसुद्धा शिक्षण खात्यावर टीका करत असतात. मुळात या ठिकाणी आमची संच मान्यतेचा जो GR आहे त्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे जी मला अनेक संघटनेने सांगितली आणि मला सुद्धा ती पटली. तो आम्ही बदल करतोय की पूर्वी प्राथमिकला 150 आणि माध्यमिकला 100ला मुख्याध्यापक मिळायचा, परंतु आता दोघांनाही 150 केलं आहे. ते मी अहवाल मागवलेला, अहवाल प्राप्त झाल्यानंतर लगेच 100 आणि 150 असं केलं जाणार. 60च्या ऐवजी 61 झालं की लगेच दुसरा शिक्षक मिळायचा आणि 61वरून 59 झालं की तो शिक्षक अतिरिक्त व्हायचा. त्याच्याऐवजी 60च्या ऐवजी 75 केलं. ही मर्यादा बदलली जाणार नाही, कारण शिक्षक देणं आवश्यक आहे तेवढंच तो शिक्षक टिकणंसुद्धा आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे राज्याच्या तिजोरीवर किती भार घालायचा तेवढ्या भारामध्ये जेवढं चांगलं काम करता येईल आम्ही 100% ते काम करणार आहोत. दुसरी एक अडचण अशी होती की आम्ही ठराविक शिक्षकांची संख्या झाल्यानंतर क्रीडा शिक्षक द्यायचो, परंतु हे ऑप्शन असायचा की क्रीडा आणि कलेचा शिक्षक घ्यायचा की नाही हे माध्यमिक शाळा ठरवायच्या. याच्यापुढे माध्यमिक शाळांना हे अधिकार असणार नाही. कंपल्सरी त्या ठिकाणी क्रीडा शिक्षक असणार, त्या ठिकाणी कला शिक्षक असणार. आणि ही जी अडचण होती की ठराविक संख्या झाल्यानंतर हे क्रीडा शिक्षक मिळतात, त्याच्यामुळे शेजारच्या 2 शाळा एकत्र करणं किंवा जिल्हा परिषदेच्या संदर्भात 10 शाळा मिळून एक क्रीडा शिक्षक देणं हे सुद्धा केलं जाईल. कारण मुलांचा शैक्षणिक दर्जा हा उंचवला पाहिजे. त्याच्यासाठी जसं त्यांना शिक्षण आवश्यक आहे तसंच त्यांना क्रीडासुद्धा आवश्यक आहे, कलासुद्धा आवश्यक आहे. आणि त्याच्याचबरोबर आम्ही ह्या सगळ्या सुविधा देत असताना या ठिकाणी मुलांचं एकंदर व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा याच्यासाठी सेलिब्रिटी स्कूल नावाची स्कीम मंजूर केलेली आहे. या सेलिब्रिटी स्कूलमध्ये जे मोठे मोठे सेलिब्रिटीज आहेत हे ॲपद्वारे मुलांना गायला शिकवणार, नाट्य शिकवणार, वक्तृत्व शिकवणार आणि ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन होऊन जी मुलं फायनलला येतील त्यांना त्या सेलिब्रिटींना प्रत्यक्ष भेटायची संधी मिळेल. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर आशा भोसले ह्या सर्वोत्कृष्ट गायिका आहेत सध्याच्या ह्याच्यामध्ये लता दीदींच्या नंतर. पण हे जे ॲप आहे याच्यावर आशा दीदीने सुद्धा अनेक धडे हे या ॲपवरून लहान मुलांसाठी दिलेलं आहे. शेवटी जी मोठी मोठी माणसं असतात त्यांना लहान मुलांबद्दल खूप अट्रॅक्शन असतं.
तसंच आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मोठ्या प्रमाणामध्ये आज मुलं ही टी व्हीकडे वळतात. ही मुलं बऱ्याच वेळेला यूट्यूब बघत असतात. यांना पुन्हा एकदा वाचनाकडे वळवण्याची गरज आहे. कारण जी देश सगळ्यात जास्त वाचन करतात त्यांनी उत्कृष्ट नोबेल सायंटिस्ट हे जगाला दिलेले आहेत. त्यांनी उत्कृष्ट सायंटिस्ट दिले, उत्कृष्ट नोबेल लॉरिएट्स दिले, म्हणजे अनेक चांगले साहित्यिक दिले. तर हे वाचनाचं महत्त्व आहे. आणि म्हणून शिक्षण विभागामार्फत महावाचन चळवळ राबवली जाणार आहे. आणि 1,00,000 शाळांनी याच्यामध्ये स्वतःची नोंदणी केली आहे. म्हणजे आमच्या 90% शाळांनी वाचन उत्सवामध्ये स्वतःची नोंदणी केलेली आहे. आणि आम्ही ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना डिपार्टमेंटतर्फे विनंती केली. प्रिन्सिपली त्यांनी ती विनंती मान्य केलेली आहे. परंतु याच्या पुढचं असतं, म्हणजे त्यांच्या वेळ मिळणं, त्यांना ते त्यांचं शूटिंग होणं. परंतु हा एक मोठा कार्यक्रम जो भारतामधला सर्वोत्कृष्ट कार्यक्रम आहे हा त्या पद्धतीने राबवला जाईल. आणि निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आपल्याला असं दिसेल की महाराष्ट्रातली मुलं ही सर्वोत्कृष्ट मुलं होती. त्यांना रोज कवायतीसाठी स्काउट अँड गाईड कंपल्सरी केलेलं आहे. स्काउट गाईडचा ड्रेस आम्ही दिलेला आहे, कॅप दिलेले आहे, त्यांना स्कार्फ दिले जाणार, त्यांना शूज सॉक्स दिलेले आहेत. शेवटी आपली मुलं ही महाराष्ट्रातली मुलं ही भारतातली सर्वोत्कृष्ट मुलं ठरली पाहिजे अशा रीतीच्या सर्व सुविधा या आम्ही त्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की पूर्वी ड्रेस हे ठराविक विद्यार्थ्यांना द्यायला जायचे, दारिद्र्य रेषेखाली किंवा जी शेड्यूल कास्टची मुलं आहेत त्यांनाच दिले जायचे. आता सरसकट आम्ही सगळ्यांना ड्रेसेस देतो, सगळ्यांना शूज देतो, सगळ्यांना मुलांमध्ये कुठलाही फरक घडता कामा नये. दुसरी एक मला विनंती अशी करायची आहे की काही लोक अतिउत्साहाच्या ह्याच्या भरात सगळीकडे वह्या वाटप करत सुटतात. वह्या मुलांना देण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. आम्ही जी नवीन पुस्तकं दिलेली आहेत त्या पुस्तकामध्ये वह्यांची पानं आहे. मुलांच्या पाठीवरचा बोजा कमी व्हावा ह्याच्यासाठी हा उपक्रम आहे. आणि ह्याच्यासाठी कोट्यावधी रुपये शासन खर्च करत असतं. त्याच्यामुळे एक पुस्तक सोबत नेलं की ते पुस्तक म्हणजेच त्याची वही आणि त्याचं पुस्तक आहे. आणि एकंदर जो अभ्यासक्रम 8वीपर्यंत आहे हा 4 भागामध्ये विभागलेला आहे. त्याच्यामुळे एक छोटंसं पुस्तक जे कॉलेज बुकच्या साईजचं असतं त्यांनी नेलं की त्याचा अभ्यास त्याच्यामध्येच असतो. मला सर्व शिक्षकांना महाराष्ट्रातल्या सांगायचं आहे, काटेकोरपणे याची अंमलबजावणी प्रत्येक शाळेमध्ये झाली पाहिजे. कुठेही बोजा जर वाढलेला दिसला तर त्या शाळेमधले मुख्याध्यापक आणि शिक्षकांना त्यांना जबाबदार धरण्यात येईल. कारण ज्या काही वह्यांचं वाटप एका चांगल्या उद्देशाने केलं जातं, परंतु घरी मुलांनी त्या वह्या वापरायच्या किंवा एखादं जर तुमच्या होमवर्कचे पुस्तक असेल तेवढंच त्यांना शाळेत आणता येईल. इतर सर्वांनी आपला अभ्यास आणि आपल्याला दिलेली पुस्तकाची पानं आहे त्याच्यामध्येच आपल्या नोट्स घेतल्या पाहिजेत, तरच ती मुलं हुशार होणार. कारण शेजारी त्यांचा धडा असतो आणि त्या धड्यामध्ये जे शिकवलं हे आपण काय लिहिलं हे त्यांना तिथल्या तिथं समजू शकतो. हा प्रयोग फक्त महाराष्ट्रामध्ये केलेला आहे आणि त्याच्यामुळे पुस्तकाचे बोजा हा 60% कमी झालेला, फक्त 40%. याच्या व्यतिरिक्त तुमचा कंपॉस बॉक्स, तुमची असलेली डबा, पाण्याची बाटली, आणि पाण्याची बाटली देत असताना सुद्धा आपल्या मुलांना अर्ध्या लिटरची पाण्याची बाटली द्या. 1 लिटरची पाण्याची बाटली दिलं तर 1 किलोचं वजन मुलांचं वाढतं. शेवटी आम्ही सायंटिफिक रिसर्च करून अनेक हे निर्णय घेत असतो. शाळांच्या बाबतीत, शाळांच्या टायमिंगच्या बाबतीत काही लोकांचा कंप्लेंट्स आहेत, तर त्यांनी GR व्यवस्थित वाचला पाहिजे. ज्यांना आपल्या शाळेचं टायमिंग बदलण्याच्या संदर्भात काही अडचणी असतील तर त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन त्या ठिकाणी आपलं शाळेचं टायमिंग कायम ते ठेवू शकतात. परंतु त्याच्यासाठी आवश्यक ते त्यांनी कारण दिलं पाहिजे. या वर्षीपासून आपण ज्याप्रमाणे कॉलेजचं वर्गीकरण होतं त्याप्रमाणे शाळांचं सुद्धा वर्गीकरण होईल. त्याला ABCD दर्जा दिला जाईल आणि त्याच्यामुळे कुठली शाळा चांगली आहे हे विद्यार्थ्यांना ताबडतोब कळू शकेल पालकांना, आणि त्या शाळेमध्ये ते जाऊ शकतील. नेहमीच प्रायव्हेट शाळा चांगल्या असतात असं बिलकुल नाही. अनेक जिल्हा परिषदेच्या शाळा, खाजगी मीडियमच्या शाळा या सगळ्या सुद्धा उत्कृष्ट शिक्षण देत असतात. मध्यंतरी आम्ही एक GR काढला होता की आमचं 30% जे आपण RTIमध्ये ॲडमिशन देतो याच्यामध्ये आमच्या ग्रँटेड स्कूल नव्हत्या. आमच्या अनेक ज्या स्टँडर्ड स्कूल आहेत मुंबईमधल्या त्या सगळ्या ग्रँटेड स्कूल आहेत. जसं आपण बघितलं की राजा शिवाजी विद्यालय आहे, बालमोहन आहे, ही सगळी ग्रँटेबल स्कूल आहेत. आणि याच्यामध्ये इतर मुलांना ॲडमिशनच मिळत नाही. तर त्याच्यामध्ये सुद्धा, कारण बोर्डामध्ये येणारी मुलं ही ह्या स्टँडर्ड स्कूलमधली असतात, ती कधी खाजगी स्कूलमधली मुलं ही बोर्डामध्ये येत नसतात. आणि मेडिकलला गेलेली, इंजिनियर झालेली सगळी मुलं
ह्या स्टँडर्ड शाळांमधून शिकून मोठी होतात. जसं आता आपल्याकडे काही शाळा असं उदाहरण द्यायचं असलं मिलाग्रीज असेल, RPD असेल, तर इतर मुलांना तिथं ॲडमिशन नाही मिळते. एवढ्या गरीब मुलांना तर मिळू शकत नाही, पण तिथं सुद्धा त्यांना मिळायला सुरुवात झाली असते तर त्यांचं मोफत शिक्षण तर झालं असतं, पण 8वी नंतर प्रायव्हेट स्कूलची फीसुद्धा ह्या मुलांना परवडणार नाही आहे. पण हा निर्णय घेत असताना त्याच्यामध्ये कोर्टाने असा मुद्दा काढलेला होता की हा प्रिन्सिपल ॲक्ट आहे हा केंद्र शासनाचा आहे, त्याच्यामुळे त्या ॲक्टमध्ये बदल हा राज्याला करता येणार नाही. ह्या टेक्निकल मुद्द्यावर, परंतु आम्ही आमचा हा मुद्दा समजावून सांगू केंद्र शासनाला आणि ॲक्टमध्ये आवश्यक ते बदल करून देऊ. परंतु दरम्यानच्या काळात असं झालं की 133 स्कूल्स ही आमची ॲडमिशन आता आम्ही पूर्ण केलेली आहे, आम्ही आता 30% मुलं घेणार नाही अशी एक भूमिका घेऊन कोर्टामध्ये गेलेल्या आहेत. कारण कोर्टाने त्यांना चांगलं फटकारलेलं आहे आणि सगळ्या स्कूलने 30% ॲडमिशन दिलीच पाहिजे. तर आमच्या 30% ॲडमिशनची प्रक्रिया आम्ही अगोदरच पूर्ण केली होती. ज्यावेळेला ग्रँटेबल स्कूलमध्ये देता येणार नाही हे समजल्यानंतर RTIची ॲडमिशन पूर्ण केल्या होत्या. परंतु यांनी जी काही भूमिका घेतली शाळांनी, त्या सर्व शाळांना कोर्टाने कंपल्सरी घेतलेलं आहे की त्यांनी RTIची ॲडमिशन करायलाच लागते. त्यांना कुठे अडचण आली आणि त्यांची संख्या वाढवून द्यायला लागली तर ते सुद्धा आम्ही त्या संदर्भात सहकार्य करू. आणि त्याच्यामुळे एकंदरीतच शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठे बदल हे महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. तुम्हाला लवकरच ह्याचे सगळ्याचे परिणाम हे स्थानिक पातळीवर सुद्धा दिसतील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आता महाराष्ट्राचं नाव होतं. मागच्या वेळेला आम्हाला 3 गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये महाराष्ट्राची नोंद झालेली आहे. यंदासुद्धा आम्ही माझी शाळा सुंदर शाळा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाला सुरुवात करतो आहे आणि येत्या आठवड्याभरामध्ये हे अभियान सुरू होईल. ज्या दिवशी आमचा GR जाहीर झाला त्या दिवशी दुसऱ्या दिवशीपासून हे चालू होईल आणि त्याच्यामध्ये सुद्धा परसबाग आहे, त्याच्यामध्ये स्वच्छता मॉनिटर आहे, अनेक वेगवेगळे उपक्रम आहेत. आणि हे उपक्रमाबरोबरच ज्या वेळेला ग्रेडेशन केलं जातं भारताच्या लेवलवर त्याच्यामध्ये जे पॉईंट्स असतात ते पॉईंट्ससुद्धा पूर्ण करण्याला गुण ह्या केपेला दिलेले आहेत. कारण मागच्या वेळेला खूप घाईघाईने आम्ही ही मोहीम केली आणि त्या मोहिमेमध्ये आम्हाला 3 विश्व विक्रम प्रस्थापित करता आले. या केपेला अधिक चांगली ही कॉम्पिटिशन होईल, याच्यामधून शाळांचा दर्जा सुधारेल, अनेक पालकांच्या मदतीने शाळा दुरुस्त झालेल्या आहेत, त्या संदर्भात सुद्धा चांगला असा रिस्पॉन्स मिळेल याची मला खात्री आहे. आणि त्याच्यामुळेच एकंदरीतच मला एक समाधान आहे की वाढदिवसाच्या वेळेला माझ्यावर जी जबाबदारी शिक्षण खात्याचा मंत्री म्हणून होती ते मी मोठ्या प्रमाणात पूर्ण करू शकलो. स्कॉलरशिप 5 पटीने वाढवू शकलो. जे आमचे शिक्षक सेवक आहेत त्यांचं मानधन 4-5 पटीने वाढवू शकलो. लायब्ररियन आणि इतर जो स्टाफ आहे त्याचं मानधन मोठ्या प्रमाणात वाढवू शकलो. टप्पा अनुदानामधले जे आमचे शिक्षक आहेत त्यांना 1100 कोटीपेक्षा जास्त उपलब्ध करून दिले. त्यांना यावर्षी 2रा टप्पा आम्ही मंजूर केलेला आहे. शालेय शिक्षकांची भरती सुरू केलेली आहे. एक स्थानिक लेवलला एक प्रश्न आहे की मुलांची मागणी होती की जिल्हा लेवलला भरती सुरू करा, परंतु कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये ही मॅटर गेलेली होती आणि काही लोक हायकोर्टामध्ये गेलेली होती आणि शिक्षणाच्या दर्जाच्या संदर्भात त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले होते आणि त्याच्यामुळे ही जी नवीन सिस्टीम आहे ही 2017पासून अस्तित्वामध्ये आली आणि 2017पासून सेंट्रल आमची परीक्षा होते आणि त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले जे गुणवंत विद्यार्थी असतात त्यांना शिक्षक म्हणून काम करायची संधी मिळते. परंतु मी कालच आदेश दिलेले आहेत की जिल्हा स्तरावरून काही अशा ज्याला भरती होतात त्याला जिल्ह्याला काही रिझर्वेशन ठेवता येईल का जिल्ह्यातल्या मुलांना, याची पडताळणी करण्याचे मी आदेश दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे याची पडताळणी लॉ अँड ज्युडिशरीकडून होईल. कारण ते सगळे जे निकाल आहेत कोर्टाचे हे वाचून बघायला लागते आणि त्या बेसिसवर आपल्याला पुढे निर्णय घ्यायला लागेल. आणि त्याच्यामुळे मी ते जे D.Ed तरुण आहेत त्यांनासुद्धा विनंती करतो की त्यांनी आपलं आंदोलन मागे घ्यावं. दरम्यानच्या काळामध्ये ज्या शाळांमध्ये जागा खाली आहेत तिथे टेम्पररी बेसिसवर त्यांना घेण्याचे सुद्धा आदेश पारित करण्यात आलेले आहेत. आणि त्याच्यामुळे एकंदरीतच आपल्याला सिंधुदुर्गाचा विकास होत असताना माझ्याकडे शालेय शिक्षण म्हणून मी शालेय शिक्षणाची माहिती आपल्याला सांगितली. सर्व पत्रकारांनी सुद्धा खूप चांगल्या पुरवण्या काढल्या. वेगवेगळे मलाच माहिती नव्हतं की माझे आयुष्यामध्ये काय चढाव उतार झाले, कसं राजकीय आयुष्य सुरू झालं, त्याची पुन्हा एकदा उजळणी तुम्ही सगळ्यांनी केली आणि मला ते बघताना खूप छान वाटलं. मला अनेक लोकांनी SMS पाठवलेले आहेत, त्यांचं मी उत्तर देऊ शकलो नाही. व्हॉट्सअप मेसेज पाठवले त्याची उत्तरं देऊ शकलो नाही कारण काल मी मुंबईत आलो आणि आज मी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माझा दरवर्षीचा ठरलेला कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये मी सहभागी होईल.
आणि त्याच्यानंतर मी त्यांचेसुद्धा सगळ्यांचे उत्तर, कारण मला अनेक लोकांनी असं म्हणाले की आमच्या शुभेच्छा तुम्ही स्वीकारल्या नाहीत की काय. असं बिलकुल नाही. त्याच्यामध्ये शुभेच्छा आपली शेवटी कोकणाची संस्कृती राहिलेली असते. राजकारणापुरतं राजकारण असतं, पण ते बाहेर सर्व लोक एकत्र असतात आणि त्याच्यामुळेच निश्चितपणे ती कोकणची जी परंपरा आहे ती परंपरा आम्ही कायम राखू. चांगलं असं यश हे महायुतीला कसं मिळेल याच्यासाठी आम्ही सगळेच जण कटिबद्ध आहोत. मुळात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे ही खूपच पॉप्युलर झालेली आहे. त्या दिवशी मी एकदा बघत होतो की त्याच्यावर एक संजय राऊतनी कॉमेंट केलेलं होतं की 1500 रुपयामध्ये घर चालतं का. हे चालतं की नाही हे एखाद्या संजय गांधी निराधार योजनेमधल्या त्या गरीब माणसाला विचारलं पाहिजे, जो त्या 1500 रुपयाची वाट बघत असतो. पण इथं तर ही योजना अशी आहे की 1500 रुपये असे जर त्या घरामध्ये 2 मुली असतील तर जास्तीत जास्त 2 मुलींपर्यंत म्हणजे एका घरामध्ये 3000 रुपये पोचणार. ते सुद्धा दर महिन्याला पोचणार. त्या 3000ची किंमत ही संजय राऊतना कळू शकत नाही. ती गरीब माणसाला त्याची किंमत माहिती असते. 3 गॅस सिलेंडर आपल्या घरामध्ये मोफत पोचणं याची किंमत ही गृहिणींना माहिती असते. ते त्यांना कळू शकत नाही, कारण ते कधी हा विचार करूच शकत नाही. आणि म्हणून एवढंच आहे की एक गरिबीतून वर आलेला मुख्यमंत्री की ज्यांनी रिक्षा चालवून आपलं करिअर पॉलिटिकल करिअर बनवलं आणि वेगवेगळे व्यवसाय केले, गरिबीशी लढा दिला. असं करत असताना आपला शेतीचा जो मूळ हे आहे ते कधीही त्यांनी सोडलं नाही. आजसुद्धा ते शेतीमध्ये जाऊन रममाण होतात. त्यांना शेतकऱ्यांचं दुःख कळू शकतं. म्हणून त्यांनी वीज माफी केलेली आहे, म्हणजे वीज बिलाची माफी केलेली आहे शेतकऱ्यांसाठी. आणि पुढच्या काळामध्ये त्यांच्या मनामध्ये खूप आहे की अनेक योजना शेतकऱ्यांसाठी राबवायच्या आहेत. त्याच्याचबरोबर उपमुख्यमंत्री आहेत दोन्ही आमचे, त्यांनीसुद्धा जो आमचा सोयाबीनचा शेतकरी आहे त्याच्यासाठी मदत जाहीर केलेली आहे. कापसाच्या शेतकऱ्यासाठी मदत जाहीर केलेली आहे, जी आचारसंहितेमुळे पोचू शकले नाही अशी सगळी मदत त्यांनी जाहीर केलेली आहे. आणि तशीच मदत त्यांनी मच्छीमारांसाठी सुद्धा वेगळा निधी त्यांनी उभारला आहे. काजूला 10 रुपये भाव दिला. मला इथं आल्यानंतर कळलं की ह्याच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत. काजूचं धोरण ठरवण्याच्या समितीचा मी अध्यक्ष होतो. त्याच्यामुळे पणन मंत्र्यांची मी भेटेन आणि मी त्यांच्या ज्या काय मी लवकरच त्यांना बोलवून घेईल 4-5 प्रतिनिधींना मुंबईला, आणि त्यांच्या ज्या काय प्रॅक्टिकल डिफिकल्टीज आहेत आम्ही त्या दूर करू. पुढल्या वर्षीपासून काजूची खरेदीसुद्धा सरकारमार्फत सुरू होणार आहे आणि त्याच्यामुळे काजूला हमखास भाव मिळू शकेल. आपण बघा की 10 रुपयाचं अनुदान जाहीर केलं आणि काजू कारखानदारांना मी एक मीटिंग घेतली, कारण त्यांच्यासाठी मी खूप गोष्टी केलेल्या आहेत. एक मीटिंगमध्ये त्यांनी कबूल केलं की आम्ही काजू खरेदी करतो. 120 रुपयाचा असलेला भाव 150 रुपयावर गेला. शेवटी हे सगळं करायला लागतं आणि हे मला 150 रुपयावर गेला आणि अनेक शेतकऱ्यांना त्याचासुद्धा लाभ झालेला आहे. त्यामुळे काही लोकांचा 150 म्हणजे उत्कृष्ट काजूचा 150 असतो, त्याला सेकंड ग्रेडचा 140 असतो, थर्ड ग्रेडचा 130 असतो. अशा वेगवेगळ्या ग्रेडिंग आहेत त्याच्यामध्ये. तर मला असं वाटतं की अनेक गोष्टी इथल्या शेतकऱ्यांसाठी होत आहेत आणि त्या लवकरात लवकर व्हाव्या याच्यासाठी आमचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब स्वतः कोकणामध्ये त्यांचं करिअर ठाण्याला बनलेलं आहे. त्याच्यामध्ये कोकणावर त्यांचं फार प्रेम आहे आणि साताऱ्याला त्यांनी वाघनखं घेऊन स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा गेलेले होते. छत्रपतींचा आदर कसा ठेवायचा हे सुद्धा जर काही पक्षाच्या नेत्यांना कळत नसेल तर त्याच्यासारखी दुर्दैवी बाब दुसरी कुठलीच नाही. कारण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. त्यांच्या पराक्रमाची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे निश्चितपणे आपल्याला पुढच्या काळामध्ये या सगळ्यांचा विचार करून सुधीर भाऊंनी जे एक पाऊल उचललं, त्यांनी या ठिकाणी वाघनखं आणायचं जे पाऊल उचललं त्याच्याबद्दल सुधीर मुनगंटीवार साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि जर्मनीबरोबरचे आमचे जे 6 मंत्र्यांचा ग्रुप होता त्याच्यामध्ये आता महाजन साहेब आणि मुनगंटीवार साहेब हे दोन्ही नावं ॲड केलेली आहे. आणि त्याच्यामुळे पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये जो जर्मनीमध्ये सगळ्यात मोठा पर्यटन उत्सव होणार आहे त्याच्यामध्ये पार्टनर स्टेट म्हणून स्पेशल स्टेटस हा महाराष्ट्र राज्याला देण्यात आलेला आहे. आणि महाराष्ट्र राज्यामधले अनेक पर्यटनाचे आणि विशेषतः मला असं वाटतं की सिंधुदुर्गसाठी ही मोठी संधी आहे आणि त्याच्यामुळे तीसुद्धा एक आनंदाची बाब आहे. याचासुद्धा सर्वांना लाभ मिळेल अशी अपेक्षा करतो. पुन्हा एकदा ज्यांनी मला वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या त्यांचं मनापासून सगळ्यांचा आभार मानतो. सगळ्या पत्रकारांचे आभार मानतो, सर्व नेत्यांचे आभार मानतो. धन्यवाद. सातत्याने मुख्यमंत्र्यांच्या टचमध्ये असतो. आज सुद्धा सकाळी आल्यानंतर मी मुंबईच्या परिस्थितीचा आढावा घेतला होता, त्याला काहीच झालेलं नव्हतं.
परंतु 12 वाजता मला असं कळलं की एक म्हाडाची इमारत, त्याचा एक भाग कोसळला आणि खाली एक भाजी विक्रेती महिला होती, तिचं दुःखद निधन झालेलं आहे. तिथल्या लोकांना ताबडतोब शिफ्ट करण्याची व्यवस्था केलेली आहे आणि सोमवारी संध्याकाळी मी मीटिंग लावलेली आहे. म्हाडा, SRA, महापालिका आणि आपत्ती व्यवस्थापन आमचे संबंधित त्यांचे अधिकारी यांची मीटिंग लावलेली आहे. अशी दुर्घटना इतर ठिकाणी कुठे घडू नये याच्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः मीटिंग घेतलेली होती. पालकमंत्री म्हणून आम्ही दोन्ही पालकमंत्री मुंबईचे त्याला उपस्थित होतो आणि ऑनलाईन सगळेच पालकमंत्री महाराष्ट्रातले होते. तरी पण अशा काही दुर्दैवी घटना घडतात. मी गेल्याबरोबर मुख्यमंत्री महोदयांशी बोलेन आणि ज्या महिलेचं दुर्दैवी निधन झालेलं आहे त्याला सुद्धा मदत ही शासनाच्या मार्फत जाहीर केली जाईल. लाडकी बहीण योजनेमध्ये संजय राऊत असं म्हणतात 45,000 कोटीचा दर महिन्याला बोजा पडणार आहे, सरकारकडे तरतूद नाही आणि हा चुनावी जुमला असं त्याने आरोप केला. संजय राऊतांचं ज्ञान फारच प्रगाढ आहे. 45,000 कोटी हा संपूर्ण वर्षाला येणारा खर्च आहे. त्याच्यामुळे पहिल्या 3 महिन्यासाठी जी तरतूद असते 10,000 कोटीची ती ऑलरेडी केलेली आहे. दर क्वार्टरला 10,000 कोटीची जे केली की 45,000 कोटी होतात. ते 11,000-11,500 कोटीची काय तरतूद लागते. त्याच्यामुळे त्यांचं ज्ञान तपासण्याची आवश्यकता आहे. ते खोटं बोलतात आणि रेटून बोलतात आणि त्याच्यामुळे जनता फसते. हे तुम्ही लोकसभेमध्ये बघितलं, पण विधानसभेमध्ये आम्ही ते घडू देणार नाही. भाई, उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की लाडका उद्योगपती कंत्राटात योजना तसेच मुंबई अदानी सिटी करायचं कट सरकारचा आहे. एक असं आहे की अगोदर ते बोलले होते की लाडकी बहीण आहे, लाडका भाऊ नाही. आम्ही लाडका भाऊ करून दाखवला. 10,000 रुपये लाडक्या भावाला दर महिन्याला मिळणार, 10 लाख युवकांना मिळणार. त्यांना कधी देता आलं नाही. धारावीचं जीवन कधी, ते 25 वर्ष सत्तेवर आहेत, धारावीचं जीवन कधी सुधारू शकले नाही. पहिल्यांदाच धारावीतल्या लोकांना चांगली घरं मिळत आहेत. त्याला त्यांच्या मनामध्ये आणि काहीतरी लोभ तयार करायचा आणि हे कसं होणार नाही हे करायचं आणि त्याच अदानींबरोबर आपण गुजरातचा प्रवास मात्र लग्नासाठी म्हणून करायचा. हे आम्ही करत नाही. आम्ही करताना म्हणतो की जनतेसाठी आहे. त्याने अदानीने करावं आणि कोणी करावं, XYZ करावं किंवा जगातल्या मोठ्या कंपनीने. ते ग्लोबल टेंडर होतं ना, जगातली कुठलीही कंपनी येऊ शकली असती. ते काय लपून छपून काढलेलं टेंडर आहे का? तुम्ही जाऊन ज्या अडचणी निर्माण करता, आता लोकांना घरं मिळत आहेत. मुंबईला लागलेला एक गरिबी हा शाप आहे. गरिबी हा शाप असतो, तेव्हा गरिबीतून लोकांना बाहेर काढायचं असेल तर आधी त्यांचं जीवनमान सुधारलं पाहिजे. जीवनमान सुधारायचं असेल तर चांगल्या घरामध्ये त्यांना राहण्याची संधी मिळाली पाहिजे. आम्ही चांगलं करायचं आणि तुम्ही त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकायचा असं आता कृपया करू नका. राजकारण केलं पाहिजे, जिंकण्यासाठी राजकारण केलं पाहिजे, पण किती पेटवायचं ह्याला जो मर्यादा आहे. कोकणामध्ये एकही प्रकल्प तुम्ही येऊ देत नाही. कोकणी मनुष्य आज बेरोजगार आहे म्हणून आम्हाला त्याला जर्मनीला पाठवायला लागतं आहे. नाहीतर त्यांना इथंच कोकणामध्ये मिळाले असते ना जॉब्स. आम्ही एवढं करतो, तुम्ही एका माणसाला पाठवून दाखवा ना. मी तर 4 लाख करणार. तुम्ही एवढे वर्ष होता, तुमचे पालकमंत्री होते तिथं मुंबईला. स्टुटगार्ट खरं तर ही पार्टनरशिप असते, ही कॉर्पोरेशनची आणि त्या शहराची असते. तिथला मेयर आणि इथला मेयर. तुम्हाला का सुचलं नाही की एवढे रोजगार मिळवून द्यायची? मला का सुचलं मी पालकमंत्री असताना? हे शेवटी आम्ही गोरगरिबांशी आमची नाळ जोडलेली आहे. त्यांचं पॅलेस पॉलिटिक्स असतं, त्यांचा राजवाडा आहे, तिथं जाऊन लोक सलाम करतात. आम्ही सगळं बघितलेलं आहे. त्यांच्याबद्दल आदर आहे, परंतु असं बोलू नये. असं बोललं तर मला सुद्धा बोलायला लागेल. हे अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी एक वक्तव्य केलं आहे की शरद पवार आणि अजित पवार हे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर एकत्र येऊ शकतील, असं त्यांनी वक्तव्य. तुम्ही कसं बघता? त्याच्याकडे आम्ही कशाला बघितलं पाहिजे? आमची तर युती होतीच ना आणि आम्ही सत्तेमध्ये होतो. महाराष्ट्राचा जो विकास होतो ते बघून दादा आमच्यावर आलेले आहेत आणि दादांनी तसं स्पष्ट सांगितलं की मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ते महायुतीमध्ये सहभागी झालेले आहेत. त्याच्यामुळे दादा शब्दाचे पक्के आहेत. कोण बरोबर आहेत आणि कोण नाही. नवीन माणसं उभी करतील, 40-45 आमदार ते 100% निवडून आणणार. ती कॅपॅसिटी त्यांची 100% आहे. आणि लोकांनी काय सांगितलं ते विसरला का? बारामतीला लोक काय बोलत होते? आम्ही यूट्यूबवर ऐकत होतो ना. लोकसभेला पवारसाहेब आणि विधानसभेला अजितदादा. हे बारामतीपासून, बारामती मतदारसंघातले सगळे लोक बोलत होते. ती एक सहानुभूतीची लाट होती त्यांच्या वयाला बघून. त्यांनी अगोदरच सांगितलं होतं की लोकसभेमध्ये तुम्ही आणि विधानसभेमध्ये अजितदादा. आता अजितदादांची पाळी आली आहे ना. आता अजितदादा काय तो महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी सर्वत्र प्रचार सुरू केला आहे. उमेदवारी जाहीर करतात आणि तरुणांना आणि तरुणींना उमेदवारी देत आहेत. आपण कसं याला बघताय? हे बघा, पवारसाहेब हे एक मोठे नेते आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांच्याबद्दल कुठलंही वक्तव्य मी करणं हे योग्य नाही. त्यांना माहिती आहे की लढ्या कशा करायच्या असतात, परंतु ती फेज आता संपून गेलेली आहे. ही पवारसाहेबांच्या विरुद्ध बारामतीमध्ये सीट उभी केली नसती तर कदाचित ही सहानुभूतीची लाट उभीच राहिली नसती. ही वस्तुस्थिती आहे.
कारण एक बारामतीमध्ये पवारसाहेबांच्याबद्दल एक आदर असतो आणि ह्या वयामध्ये त्यांना फिरायला लागू नये, कारण त्यांची पूर्वीपासूनची हे असेल की पहिली सभा आणि शेवटची सभा ते बारामतीमध्ये घ्यायची. ह्या खेपेला त्यांना प्रत्येक मतदारसंघातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जायला लागलं. तर ते लोकांना कदाचित आवडलं नसेल. शेवटी त्यांचं वय आहे, त्यांचा अनेक वर्षाचा कार्याचा अनुभव आहे आणि म्हणून लोक बोलून दाखवायचे की आम्हाला अजितदादा पाहिजे, परंतु लोकसभेमध्ये पवारसाहेब आणि विधानसभेमध्ये अजितदादांना कुठलाही धोका नाही. आणि तुम्ही बघितलं की विधान परिषदेमध्ये एकही मत फुटलं नाही अजितदादांचं. हे सांगत होते एवढे आमदार बाहेर पडणार, तेवढे आमदार, काही नाही. रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण झालेलं आहे. सुशोभीकरण झाले, PWD कडून झाले. पण मी काय म्हणतोय ते आतले जे लोकांना शेड आहे उभं राहायला ते अद्यापर्यंत झालेले नाही. ते नाही, बरोबर आहे. त्या दृष्टीने काय एक असं आहे की त्या साईडला जे सावंतवाडी रोड आम्ही हे करतोय त्याच्यावर पूर्ण स्लॅबची इमारत आहे. त्यामुळे 28 कोटी रुपयाचा तो प्रकल्प आहे. तो प्रकल्प झाल्यानंतर सगळे जे फुटपाथ आहेत ते पूर्ण कव्हर होणार. उभाटा सेना 45 दिवस निष्ठा यात्रा काढते आणि तो संपूर्ण जिल्ह्यात निष्ठा यात्रा त्यांनी काढण्याची गरजच आहे. आपण बाळासाहेबांवरची निष्ठा कशी सोडली आणि आपण त्यांच्या ह्याच्यामध्ये हिरवे झेंडे कसे नाचवले गेले, पाकिस्तानमध्ये आणि मुंबईवर हल्ला करणारा कसा त्यांच्या ह्याच्यामध्ये प्रचाराला नाचत होता, हे मुंबईने बघितलेलं आहे. मुंबई याच्याबद्दल त्यांना कधीही माफ करणार नाही. त्याच्यामुळे आम्ही तो मी नव्हेच हे तुम्ही नाट्यप्रयोग बघितलेला आहे. तसं तो मी नव्हेचचा नाट्यप्रयोग पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये होणार, कारण त्यांना मिळालेली मतं बघा आणि त्याच्यामध्ये ही जी प्रवृत्ती आहे किंवा एक गठ्ठा मतदान जी फतवे काढून झालं त्याची किती मतं आहेत ती बघा. मग त्यांच्यावर किती मतं शिल्लक राहिली तुम्हाला कळणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 लाख मतांनी त्यांचा पराभव झाला. ज्या ठिकाणी एका विशिष्ट समाजाचा उमेदवार उभा होता तो समाज जर बरोबर नसेल तर प्रत्येक ठिकाणी त्यांचा 2-2 लाख 1-1 लाखांनी पराभव होणार. कारण त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडलेले आहे, हिंदुत्ववाद सोडलेला आहे आणि हिंदू ही संस्कृती आहे, हिंदू हा धर्म नाही. आणि त्या धर्माचं पालन कायम बाळासाहेबांनी केलं आणि त्यांनी करावं अशी लोकांची अपेक्षा होती, ती करू शकले नाही. त्याच्यामुळे त्यांना असं दाखवायचं असेल मी त्यावेळेला केलं नाही तरी माझी अजून निष्ठा तशीच आहे, त्याच्यासाठी निष्ठा यात्रा असेल. त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलायचं. भाई जो तो येतो आणि सावंतवाडी मतदारसंघात आपण लढणार म्हणून सांगतो. तुमच्या मित्र पक्षात काही लोकांचा समावेश आहे, त्यामुळे तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होतो. नाही, एकच करा की तुम्ही त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवलं नाहीतर काय असतं अमोल लोकांना हरभऱ्याच्या झाडावर चढवता, त्यांचे फोटो देता, अमक्याला मदत केली तमक्याला मदत केली, हे सगळं कमी करा. आपोआप सगळे जाग्यावर येणार. मागच्याला एकाला चढवलं हरभऱ्याच्या झाडावर 9,000 मतं मिळाली, तुम्ही बघितली. ते असं ते करू नका, एवढीच विनंती. म्हणजे हरभऱ्याच्या झाडावर पडल्यानंतर मग हां हे बघा, शेवटी ही प्रवृत्ती आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी प्रेस कॉन्फरन्स घेतली. मी कुठल्याही माणसाबद्दल वाईट बोलणार नाही, परंतु तिलारीचं ज्यावेळेला टेंडर होतं त्याला बाउन्सर कोणी पाठवलं? उद्या हीच प्रवृत्ती घराघरामध्ये आणि सावंतवाडीच्या रस्त्यावर दाखवायची आहे का? याचा विचार कोणी करायला नको का? माझं कधीही आमदारकी सोडायची तयारी आहे ज्यावेळेला मला चांगला वारसदार मिळणार, ज्याला सावंतवाडीची संस्कृती आहे, जो कंत्राटदारांच्या मागून फिरणार नाही, कंत्राटदारांकडून हप्ते वसूल करणार नाही. उद्या कंत्राटदारांकडून हप्ते वसूल करणारी लोक ही माझ्या गोरगरीब भगिनी ज्या वेळेला रस्त्यावर भाजी विकायला बसतात त्यांच्या बाबतीत तसंच करण्याची शक्यता असते. मी कोणाचं नाव घेत नाही, याच्यावर कोणाचंही नाव घालू नका, काहीही करू नका, कारण मला कोणाचं नाव घेऊन कोणावरही टीका करायची नाही. परंतु आयुष्यामध्ये हे पथ्य मी कायम पाळलं. सावंतवाडी आज मी कोणाला भेटलो नाही तरी लोक एक म्हणतात की आम्हाला खात्री आहे की वाईट काय घडणार नाही, दीपकवाडी जोपर्यंत आहे तो. मी कोणावर टीका करत नाही, कोणाबद्दल काय बोलत नाही. इतरांनी त्यांना काय करायचं तो काम करावं ना जनतेची. मी केलेली कामं का दाखवता मी केली म्हणून? तो जो 35-40 कोटी रुपयाचा आपण नवाबागमध्ये सगळे वाळू भरत होती हे मंजूर करून आणला. किती कामं मंजूर करून आणलं. आता मी वेंगुर्ल्याचा बंदराचा नवीन प्रोजेक्ट मंजूर करून आणला. कोणी मंजूर करून आणला? कोण नारळ फोडतं? आता उद्या माझी 66 कामं आहेत, या कामावर सुद्धा नारळ फोडणार. नारळ फोडायला काय लागतो? एक नारळ लागतो, 10 लोक गोळा करायला लागतात. प्रेसमध्ये तुम्ही त्यांचं हे करताय. कोणाचं पत्र, कोणी पत्र दिल्यामुळे मंजूर झाली? तर माझी पत्र असतात ना. प्रत्येक काम माझ्या मतदारसंघातलं माझ्या रेकमेंडेशन मंजूर होत नसतं. ते कुठेही
भले ते बजेटमध्ये असून दे, डिपार्टमेंटमध्ये असून दे, नियोजन मंडळामध्ये असून दे, त्याला कोटा दिलेला असतो. त्या कोट्यातून ती कामं होत असतात. आता मला नारळ फोडायला वेळ नाही, त्याला मी काय करू. आता आलो बघा, उद्या शिर्डीला जाणार, परवा मुंबईच्या मीटिंग करणार, पण त्याच्यानंतर आठवड्यातले 4 दिवस मी एकदा गेलो ना प्रत्येक गावात, की त्यांनी समजायचं की आपण जे खोटं बोललो 1 मिनिटात पुसून निघणार. कारण माझे कागद असतात, लोकांच्या लक्षात आलं. भाई आपण विकास कामांच्या बाबतीत म्हणताय, मात्र विकास सांगितलं ना. जिल्हाध्यक्ष म्हणतायत की जर युती झाली नाही तर स्वबळावर लढू, असं त्यांनी विधान केलेलं आहे वर्षपूर्तीनंतर. प्रभाकर सावंत, हे बघा, प्रभाकर सावंत साहेब अतिशय चांगले नेते आहेत. ज्याला महायुती असणार त्याला महायुती म्हणूनच लढवणार, आणि तो निर्णय सिंधुदुर्गमध्ये बसून होऊ शकत नाही. आदरणीय मोदी साहेब ठरवणार ते, आणि आदरणीय मोदी साहेब, आदरणीय शहासाहेब, नड्डा साहेब वगैरे जे कोण त्यांचे नेते असतील, गडकरी साहेब असतील, ते ठरवणार. हा या पातळीवर निर्णयच होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महायुती म्हणून आमच्यामध्ये एक कॉमन धागा आहे, तो हिंदुत्वाचा आहे, आणि त्या धाग्यावर आम्ही चालत राहणार आणि आम्ही काम करत राहणार. आणि अतिशय चांगले संबंध आहे आदरणीय शिंदे साहेबांची वरिष्ठ नेतृत्वाशी सुद्धा आहे. आणि त्याच्यामुळे युती तुटली तर ती तुटलेली एकदा महाराष्ट्राने बघितलेली आहे. पण या खेपेचं वातावरण असं नाही की युती तुटून वेगवेगळे लढवावं, असं वातावरण बिलकुल नाही. ज्यावेळेला मोदी साहेबांची लाट ही एकदम पीकवर होती, त्यावेळेला सुद्धा आमची युती तुटल्यानंतर एका पक्षाची सत्ता येऊ शकली नाही. मग आता काय येणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपल्याला समजूतदारपणाची भूमिका घ्यायला लागेल. आणि मोठ्या पक्षाला हे सांगायची आमची काही गरजच नाही, मी खूपच छोटा कार्यकर्ता आहे. ज्या वेळेला हे होणार, कोणी किती जागा लढवाव्या याच्याबद्दल मतभेद असू शकतात, पण युती कुठल्याही परिस्थितीमध्ये तुटणार नाही. मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक झाली 2 दिवसापूर्वी, त्याच्यामध्ये 288 जागा तुमची चर्चा झाली आणि 128 जागा लढून 100% विजय मिळवण्याचं चर्चा झाली. नेमकं काय? असं बिलकुल नाही आहे. हे काहीतरी तुम्हाला चुकीची माहिती दिली जाते. साधारण 100 जागांची जरी मागणी असली तरी इव्हन भाजपमध्ये सुद्धा बोललं जातं की 90-95च्या आसपास आम्ही लढवाव्या, साधारण 60च्या आसपास यांनी लढवाव्या, आणि 150-160च्या दरम्यान लढवाव्या अशा. पण 100 जागांच्या बाबतीत शिंदेसाहेब ठाम आहे. ज्यावेळेला त्यांचे बोलणं वरिष्ठांशी होईल त्यावेळेला ते कमी जास्त करतील, त्यांचं काही हे नाही. परंतु तयारी तर करायला लागेल. आम्ही काय 288 सीटवर तयारी करत नाही आहे, आम्ही 100 सीटवरच तयारी करतो. भाजपसुद्धा आपल्या ठराविक सीटवरच तयारी करते. आणि त्याच्यामुळे आमच्यामधली महायुती घट्ट आहे, आपण अजिबात काळजी करू नका. ही सगळी काळजी तुम्हा मंडळींना लागलेली असते, आम्हाला अजिबात नाही. आमदारकी मी सोडेल जर पुढे असे हप्ते तक्रार नाही करते. पण सध्या मला हे तुम्ही ह्याच्यावर का जाताय? याच्यावर काय, मी ह्याच्यावर हे ट्रेस केलं का? तुम्हाला काय, तुम्हाला वाईट तेवढं लिहायचं असतं. मी 100 गोष्टी तुम्हाला चांगल्या लिहिल्या. 65 कोटी रुपयाची पानबुडी येते, त्याच्यावर लिहा ना. मला काय करायचं आहे? मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगितलं की तिलारीला ज्याला टेंडर निघालं त्यावेळेला तिथं बाउन्सर आणले, ते मला टेंडर शेवटी रद्द करायला लागलं. बाउन्सर कोणी आणले मला माहिती नाही, परंतु ही प्रवृत्ती असते. बाउन्सर आणणं ही प्रवृत्ती आहे. उद्या सत्तेवर आणले तर जागोजागी बाउन्सर उभे करायला ही लोक कमी करणार नाही. हे बाउन्सर कोणी आणले, हे किती मी हे घेतले का, मी कोणाचं नाव घेतलंय का? कोणाला ह्याला दुखण्याचं काहीच कारण नाही. कारण सिंधुदुर्गामध्ये असं कधीच घडलं नाही की बाउन्सर आले आणि कंत्राटदारांना लढवण्यापासून, म्हणजे टेंडर भरण्यापासून हे करतात, परावृत्त करताय. ही एक टेंडन्सी असते, लक्षात घ्या. मला कोणाची नावं घ्यायची नाही, परंतु टेंडन्सी महत्त्वाची असते. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आयुष्यामध्ये मी तुम्हाला आता माझं लास्ट हे सांगतो की प्रसंगी मला माझी सगळी प्रॉपर्टी विकायला लागलेली आहे. मी असं एक मॉडेल सिंधुदुर्गमध्ये उभं करून दाखवेन की ज्याच्यामधून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास होईल. कारण प्रॉपर्टीचं मला काय करायचं आहे, इथं लोकांना रोजगार कसा मिळायचा याचं मॉडेल तयार करून दाखवलं पाहिजे. एवढा सुंदर सिंधुदुर्ग जिल्हा आहे, इथं हाय एंड टुरिझमच आलं पाहिजे. इथं ड्रग्ज वगैरे कधीच येता कामा नये, आणि ते येता कामा नये तर अधिक ज्याच्यामध्ये खोलीचं भाडं 5,000 रुपयेच असलं पाहिजे, ते 500 रुपयाचं असलं की ड्रगवाले तिथे येणार. हे कधीच सिंधुदुर्गमध्ये घडता कामा नये. जे आज गोव्यामध्ये जर्मन पर्यटक येत नाहीत कारण ड्रग्ज येतात तिथे, ब्रिटिश पर्यटक येत नाहीत कारण तिथे ड्रग्जचं हे झालं. म्हणून गोवा अतिशय स्वच्छ होतं, परंतु ते टुरिझममध्ये आलं ना ते सिंधुदुर्गपर्यंत पोचता कामा नये. गोवा आज एकदम क्रॅकडाऊन करत आहे ड्रग्ज, नाहीसं करून टाकतं आहे ड्रग्जला. आणि ती मुवमेंट मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी केली आहे महाराष्ट्रामध्ये. सगळं उद्ध्वस्त करून टाकलं. जिथं जिथं दारू उशिरापर्यंत विकली जात होती, जिथं ड्रग्जचा प्रादुर्भाव होत्या, त्या सगळ्या टपऱ्या असतील, त्या सगळे हॉटेल्स असतील, त्या कॅफेज असतील, सगळ्यांवर त्यांनी बुलडोझर झालं.
आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ते एक वेगळे मुख्यमंत्री आहेत. एक जिल्ह्यात बेरोजगारांचं आंदोलन सुरू आहे, तर एक तुम्हाला भावनिक आज दिली की तुम्ही मी ह्याला काही मी जिल्ह्याचा जरी सुपुत्र असलो आणि आम्हाला तरी माझ्या पुढे कोर्ट आहे, त्याच्यामुळे मी त्यांना संधी उपलब्ध करून दिली. गेल्या वेळेला 40 लोकांना मिळाली, याला 140 लोकांचा प्रस्ताव पाठवला. मी मान्य करेन आणि त्यांची जी मागणी आहे की जिल्हा लेवलवर काही रिझर्वेशन ठेवावे, ही सुद्धा मागणीचं मी हे मागवलेलं आहे. ते मी कोर्टाच्या निदर्शनाला आणून देईन आणि त्याला जर मान्यता मिळाली आम्ही त्याची अंमलबजावणी करू. परंतु कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे ही कारवाई 2017 झाली आणि त्याच्यापूर्वी तर लोकल लेवलला भरती व्हायची. पण लोकल लेवलला जी भरती व्हायची त्याच्यामध्ये गैरप्रकार झाल्यामुळे लोक कोर्टामध्ये गेली आणि कोर्टाने असे निर्देश दिले शिक्षण खात्याला की तुम्ही पारदर्शक सिस्टम डेव्हलप करा. आणि त्याच्यामधून ही जी TITची परीक्षा आहे ती त्याच्यामधूनच आलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मला सहानुभूती आहे. आणि त्यांचं आंदोलन संपल्यानंतर वेगळ्या तऱ्हेने त्यांच्यासाठी रोजगार कसा क्रिएट करायचा जिल्ह्यामध्ये तो सुद्धा मी अवश्य करेन, त्याच्याबद्दल त्यांनी काळजी करायला नको. परंतु आंदोलनाने सगळं होत नाही. आज माझ्याकडे 2.5 लाख लोक बसली परीक्षेला, त्यामध्ये 20,000 लोकांना नोकऱ्या मिळणार, मग 1,80,000 माझ्याविरुद्ध आंदोलन करायचं का? असं चालत नाही. सटमटवाडी वासियांचा एक प्रश्न, सर्व्हिस रोड आणि बॉक्सेलसाठी त्यांनी सर्व प्रोसिजर पूर्ण होऊनही त्यांच्या प्रश्नांकडे कोणीही लक्ष देत नाही. बॉक्सेलचं काम चालू आहे ना, त्यांच्यानी आता रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलेला आहे. नाही, एक गोष्ट लक्षात घ्या, बॉक्सेलचं काम तर चालू आहे. आता बॉक्सेलचं काम चालू झाल्यानंतर ट्रॅफिक सुरू आहे रस्त्यावर, त्याच्यामुळे त्याला थोडाफार वेळ लागणार हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी थोडंसं हे धरावं. आवश्यक असेल तर पुढच्या वेळेला आल्यानंतर मी त्यांची मीटिंग ही त्या खात्यावर आणतो आणि त्या खात्याचे मंत्रीसुद्धा आपले पालकमंत्री आहेत, त्यांच्यावर मी त्यांची मीटिंग घडून आणतो. आणि तिथं जाणारा रस्ता मीच दिलेला आहे आमदारने, तुम्हाला माहिती आहे ना. सगळे रस्ते त्या भागात जाणारे एक तर पंतप्रधान ग्रामसडकमधून दिले, मुख्यमंत्री ग्रामसडक, एका गावाला 3-3 रस्ते दिलेले आहेत. जसं डिंगणे आहे, डोंगरपाल आहे, सगळ्यांना मी 3-3 रस्ते दिले एका वेळेला. पूर्वीची रस्त्याची परिस्थिती बघा, आताची परिस्थिती बघा, खूप जमीन आसमानाचा फरक आहे. एका वृत्तपत्रामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालय त्यांना 12-12 लाखाचा दंड परिषदेने लावला, त्यामुळे दोन्ही हे वादाच्या भोवऱ्यात काय भूमिका असतात? एक गोष्ट अशी असते की डीनची जबाबदारी असते, त्या डीनवर कारवाई झाली पाहिजे, कारण त्यांनी पूर्तता करायची जबाबदारी ही डीनची असते. त्यांना काही जर अडचणी असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधला पाहिजे. मी युजली दुसऱ्याच्या डिपार्टमेंटमध्ये फारसं लक्ष देत नाही, परंतु जिल्ह्यातला प्रश्न असल्यामुळे मी मुश्रीफ साहेबांशी बोलेन आणि ह्याच्यामध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याला ते खूपच पॉझिटिव्ह आहे आणि त्याच्यामुळे माझी खात्री आहे की ह्याच्यामध्ये सुधारणा होईल. आणि स्वतः उदय सामंत साहेब रत्नागिरीच्या संदर्भात लक्ष घालत आहेत, त्यामुळे आम्ही दोघं मिळून आणि पालकमंत्री साहेब आहेत आमचे, आम्ही तिघं मिळून हे सोडू. आणि मला विशेषतः मी मगाशी सांगितलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, पण त्याच्याचबरोबर राणे साहेबांनी मला शुभेच्छा दिल्या, नितेश राणे साहेबांनी शुभेच्छा दिल्या आणि सगळ्याच माझ्या मंत्रिमंडळातल्या सर्व सहकार्याने दिले. त्यामुळे आम्ही सगळे वरची लोक एकत्र आहोत, त्याच्यामुळे काही काळजी करण्याचं कारण नाही. मला परत एक प्रश्न विचारू नका, मी तुम्हाला विनंती करतो. उगाच मी काहीतरी बोलायचं त्याच्यावर दुसऱ्यांनी काहीतरी, कशाला पाहिजे आपल्याला? मी स्टार प्रचारक आहे. हे बघा, माझा प्रचार अगोदर 3 महिने झालेला असणार, आता मी बोलतो प्रचार होतोच ना. मी सांगितलं की आम्ही 100 जरी जागा, तुम्ही म्हटलं 128 वर तुम्ही 188 तयारी करताय, आम्ही 100 जागेवरच तयारी बरोबर. आणि 100 जागेचे 90 झाले तर तो निर्णय आमच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा आहे. आम्ही काय सिंधुदुर्गमध्ये जे आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे, सिंधुदुर्गातले पण बरेच रुग्ण तिथे जात आहेत, तर याच धर्तीवर सावंतवाडीमध्ये अशा पद्धतीने आम्ही 60 एकर जागा त्यांना ह्याला दिलेली आहे, दोडामार्ग तालुक्याला. तर मी आमचे मंत्री आमच्याच पक्षाचे आहेत, मी त्यांच्याशी बोलेन. आणि त्याच्याचसारखं एक हॉस्पिटल हे आपण ओरोसला करतोय. ज्यावेळेला आपण हे होते आमचे नाईक साहेब होते या खात्याचे मंत्री, त्यावेळेला त्याचं काम सुरू झालेलं आहे ओरोसला. ते काम आम्ही लवकरात लवकर पूर्ण करून घेऊ. शेवटी ओरोस आणि सावंतवाडी काय वेगवेगळं नाही, ओरोसला जरी झालं